नमस्कार मित्रांनो, सकाळचे वाजलेले आहेत 6 आणि मी निघालेलो आहे फिरण्यासाठी. नमस्कार. बघू शकता सकाळचं वातावरण कसं शांत आहे. धुक्याची चादर आज नाही, आज धुकं तेवढं नाही असतं. दररोज सकाळी धुकं खूप असतं. आमच्या गावाची एक विशेषता आहे की लाईट जी आहे ती 24 तास असते, कारण की इथं गावातच 33 kV आहे आणि लाईट कधीच जात नाही. कधी काही इश्यू असतील लाईटीची तर वरून लाईट बंद असेल तर नसणारी लाईट, पण लाईट ही 24 तास असते. एक गाव म्हणून, शहर म्हणून तर आपल्याला लाईट मिळून जाते, पण गाव म्हणून एक वैशिष्ट्य आहे. हे आमचं बुवासाहेब महाराज मंदिर. ज्याप्रमाणे संत ज्ञानेश्वर यांनी जिवंत समाधी घेतली होती, तसं इथं बुवा म्हणून एक महाराज होते, त्यांनी जिवंत समाधी घेतलेली आहे आणि खूप प्रसिद्ध आहे. एकट्याच कोण नव्हतं बर. हे पूर्व बाजू आता इथून सूर्य उगवेल तसं तांबडं वगैरे दिसते लाल. हे मंदिर आहे. अरबीची पेरणी वगैरे चालू आहे आता शेतकऱ्यांची. बघू शकताय कसला पाऊस होता, गवत वगैरे खूप वाढलेलं आहे. आणि आमचा गावाकडचा रस्ता लहानपणापासून असंच आहे, कधी सुधारलं नाही. साईडला जी आहे ती नदी आहे, खोलगड जो आहे आमच्या गावाची नदी. छान वाटतं सकाळ सकाळी. अरे पाऊस येऊन गेला काय, रस्ता ओला दिसतोय. नाही, इकडून बस स्टँडला रस्ता जातो आणि हा आमच्या तालुका अहमदपूरला जातो. इथे एक स्टॉप आहे बसचा. हे बघा तूर. आमच्या मराठवाडा साईडला तूर खूप असते आणि पीक पण चांगले येतं तुरीचं. आता आमच्या गावातून एक सकाळची गाडी असते 6:30-7:15ची. पहिली गाडी एक मुक्कामी असते पुढच्या गावात. दुधाचं टँकर चालू बघा तूर कशी आहे. उंची तर थोडी कमीच वाटायची, पण अशी एकदम दाट आहे, दाट. आमचे चुलते वगैरे फिरायला गेलेले समोर दिसते. आई चुलते आता. फिरायला आलो की जरा. आता इतर सोयाबीनचं काढणं झालं आहे, आता रबीचं चालू होईल. रबीचं नॉर्मली पीक आमच्या इथं हरभरा असेल, लोक मग करडी पेरतात. गहू असेल किंवा ज्वारी. हे बघा खूप दिवसाने फिरायला आलेलं आहे, एकदम टाईप येतो. हे बघा रस्ता होऊन एक 6 महिने झाले. हे पॅचेस कसे टाकले. डांबरी रस्ता आहे आणि त्याच्यावरती कॉन्क्रीट म्हणजे हे टाकले, आपलं जे बांधकामच असतं ना, सिमेंट आणि खडी. रस्ता अशानं राहील का? 6 महिने सुद्धा झाले नाही या रस्त्याला.
हे बघा मस्त सूर्य उगवत आहे, थोड्या वेळाने उगवेलच येतो. हे बघा रस्ता आहे सिमेंटचा, टाकली तर कॉन्क्रीट. काय बोलावं, सगळ्यांनी बोलायला पाहिजे तर काहीतरी डेव्हलपमेंट होईल, नाही तरी अशी ठिकाण डेव्हलपमेंट. मी फास्ट जात आहे, थोडंसं आवाजामध्ये हे होईल, म्हणाल पहिला दम कसा काय येतोय. आमचा परिसर थोडं गावाच्या बाहेर आलेलो आहे, थोडं फास्ट जात आहे, थोडं दम येत आहे. तुला वाटत असेल की बाई कसा. तर आता फ्रंटचा कॅमेरा चालू करतो. ही आंब्याची बाग आहे आमच्या गावामधली. अशी चिंचेची झाडं खूप दिसतील आमच्या इथं, प्रत्येकाच्या शेतात आहेत चिंचेची झाडं. हे बघा इथं पण खड्डा पडला होता, केलं काय कॉन्क्रिटीकरण केलं. कॉन्क्रीटचाच रस्ता करायचा ना. रस्ते चांगले असतील तर वाहन अशी पळतात चांगले, रस्ते खराब असतील तर नाही. परत चिंचेचं झाड अशा जनावर बांधतात. कोटा आहे, कोटा जनावरांचा. गवत वगैरे खूपच वाढलेलं आहे. याचा अर्थ पाऊस किती झाला असेल विचार करा तुम्ही. कंटिन्यू पाऊस होता. इथं गावरान कोंबडे होते, बहुतेक चलत नाही का किती कोंबडे बंद केलेले आहेत. खूप कोंबडे आणले होते. परत चिंचेचं झाड. कशा प्रकारचे गोटे आहेत बघा. लोक पावसाळ्यात ह्या शेडमध्ये जनावर बांधतात. नॉर्मली असे जनावर बांधलेले असतात. परतच्या ठिकाणी रस्ता निघालेला आहे आणि इथं सिमेंट टाकून त्यांनी तात्पुरतं काम करून घेतलेलं आहे. लगेच रस्ता उखडून जातो पाण्याने. हे बघा सूर्य उगवत आहे, किती छान दिसत आहे बघा. झाडाच्या खाली मागच्या साईडला समोर गेल्यानंतर दाखवतो वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आपल्याला खेडेगावामध्ये बघायला मिळतात. पक्ष्यांची चुलबुल. हे बघा सूर्य. सूर्य उगवत आहे. पॅचेस बघा. ह्याच्यापेक्षा हे डांबर टाकलं तर प्रॉपर चिटकून राहिले, चिटकून राहत नाही, लगेच निघून जाईल.
गावातील बरेच जण इकडं फिरायला येतात, कारण की हा रस्ता मोकळा असतो आणि तेवढी काही रहदारी नसते सकाळच्या टायमिंगला. हळूहळू वाढते ते, पण सध्याच्या टायमिंगला किती बघा ना किती शांत आहे. एक वेगळ्या प्रकारचाच आनंद वाटतो गावाकडे. आणि फ्रेशनेस तर वेगळीच आहे. शुद्ध वातावरण, शुद्ध हवा. वेळ आहे नाही येतो थोडं राहिले. बघा साईडला कापसाची शेती, कापूस आलेला आहे. आमचं घरचं पण कापूस दाखवेल तुम्हाला, कशा प्रकारचा कापूस येतो झाडायला ते. नमस्कार. आमच्या इकडली जी जमीन आहे ती घाटी प्रकारची आहे, म्हणजे माळावर आहे. त्याला काय म्हणतात, घाटी. जे माळावर राहतात, जे माळावर शेतकरी जमीन पिकून खातात, त्याला घाटी म्हणतात. तर अशी आम्ही घाटी कुणबी घाटी असे लोक काही बरेचसे असे शेतामध्ये घर बांधून राहतात, गावापासून लांब. बैलगाडी आमच्या इथं अशा प्रकारची बैलगाडी असते. ही लोखंडी आहे, नॉर्मल अशी लाकडाची असते. हे आंबे वगैरे लावलेले दिसते त्या ठिकाणी. आणि ज्वारी पेरलेली आहे, काही दिवसांनी खूप छान ज्वारी या ठिकाणी. तर मी इथं आलेलो आहे, आता थोडा व्यायाम करेल इथं या ठिकाणी. जवळपास 1.5 किलोमीटर आलं असेल मी, 1-1.5 किलोमीटर. आता समोर गेलं की पुढच्या गावाची वेस लागते, पुढचं गाव येतं. थोड्या अंतरावर एक पॉईंट आहे, तिथं दरवेळेस मी आल्यानंतर तिथंच व्यायाम करतो. तर तिथपर्यंत आलेलो आहे, थोडा व्यायाम करेल. आजपासून व्यायामाला सुरुवात करतो, कारण की मधल्या पिरियडमध्ये माझं एक ऑपरेशन झालं होतं, त्यामुळं मी थोडंसं व्यायाम बंद ठेवला होता. तर आता चला म्हटलं, बरं वाटतंय, तर गावाकडे आलो तर व्यायामाची सुरुवात करूया. नसतं असं बसून बसून अंग दुखतंय. थोडे दिवस मी घरून काम करणार आहे आणखी.
बघा ती पूल आहे आणि त्या पुलापासून दुसऱ्या गावाची बेस चालू होते. तर मी आता हा पॉईंट आहे माझा, इथूनच मी व्यायाम करेल. थोडासा एक नजारा दाखवतो शेतांचा, कशा प्रकारचे शेत आहे त्या ठिकाणी. माळरान आहे, काही ठिकाणी अशी चांगली सुपीक जमीन आहे, काही ठिकाणी माळरान आहे, पण त्या ठिकाणीच पीक छान येतं आमच्या इकडं. आणि किती का पाऊस पडणं जमीन ही वापसून जाते, म्हणजे पाणी त्यातलं मोकळं होतं. तर चला मग असेच व्हिडिओ पाहत राहा, लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद, नमस्कार, जय महाराष्ट्र. हे बघा, पहिली सकाळची बस आमच्या इथून निघालेली आहे आणि ही परत थोड्या वेळाने वापस येते. म्हणजे असे 1-1 घंट्याला बस आहेत आमच्या गावाला. पहिलं खूप असे जीप वगैरे होत्या आणि मध्ये खूप असे ॲक्सिडेंट झाले, तर मग गाववाले डेपोमध्ये गेले आणि त्यांना एक तक्रार दिली. मग तेव्हापासून जी गाडी जवळपास प्रत्येक तासाला अशी सोडत आहेत आमच्या इथं, कंटिन्यू आहे. मोठं गाव आहे. आता माझा व्यायाम झालेला आहे, तरी मग आता मी हे लिंब आहे, कडुलिंब, याचा फांटा तोडून घेतो आणि ब्रश करत जातो याचा. हे खूप चांगलं असतं. खूप कडू आहे. या ठिकाणी भरलेली आहे पक्षाची सभा.